नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की नम्रता हा माणसाचा दागिना आहे. पण कधी विचार केलाय का की हा दागिना जपण्याच्या नादात आपण स्वतःच्या अस्तित्वाची किंमत तर कमी करत नाही आहोत. आपण जगाला खुश करण्यासाठी आपली मान झुकवतो खरी, पण ती मान पुन्हा कधी अभिमानाने वर येईल की नाही याचा विचार आपण करायला विसरतो. आजचा हा विषय तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुम्ही नेमकी कुठे चुकून स्वतःची प्रगती रोखताय हे सांगण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची फांदी लवचिक असेल तर ती वादळात टिकते. पण जर ती फांदी जमिनीलाच टेकली तर लोक तिला फळं काढण्यासाठी नाही, तर पायाखाली तुडवण्यासाठी वापरतात. आपलं आयुष्य अगदी असंच आहे. आपण कोणासमोर नतमस्तक होतोय हे आपलं व्यक्तिमत्व ठरवतं. पण आजच्या या धूर्त जगात चांगलं ठरवण्याच्या नादात आपण अशा काही ठिकाणी झुकतो जिथे तुमचं चारित्र्य डागाळलं जातं आणि तुमचं अस्तित्व संपुष्टात येतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. अशा 15 जागा, अशा 15 भयंकर परिस्थिती जिथे तुमची मान ताठ असणं गरजेचं आहे. या 15 मुद्द्यापैकी 12वा आणि 15वा मुद्दा असा आहे जो आज तुमच्या घरात किंवा नात्यात दररोज घडतोय आणि तो तुमच्या विनाशाचं मुख्य कारण ठरतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, तो म्हणजे स्वतःच्या तत्वाविरुद्ध झुकणे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ठाम तत्व आणि मूल्य असतात जी त्याला क्रांतीपासून वेगळं करतात. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कठीण परिस्थिती तुम्हाला तुमच्या या तत्वाशी तडजोड करायला लावते, तेव्हा तिथे झुकणं म्हणजे केवळ हार मानणं नसून आपल्या आत्म्याला विकण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वार्थासाठी किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी आपली मूल्ये सोडता, तेव्हा तुम्ही जगाच्या नजरेत तर आपली किंमत गमावता, पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेतून उतरता. जो माणूस स्वतःचा आदर करू शकत नाही, त्याचा जग कधीच आदर करत नाही. एकदा का तुम्ही चुकीच्या गोष्टी हो म्हटलं की ती तुमची सवय बनते आणि जेव्हा आपण स्वतःच्या नजरेत पडतो तेव्हा आपण चुकीच्या कामासाठी होणाऱ्या दबावासमोर चुकतो. अनेकदा ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा मित्रपरिवारात आपल्याला काही चुकीचे काम करण्यासाठी भाग पाडलं जातं. अरे सगळेच करतात, तू एकटा काय प्रामाणिक राहतात किंवा एवढं चालतं आजच्या काळात, असं म्हणून तुमच्यावर मानसिक दबाव टाकला जातो. या दबावासमोर जर तुम्ही आज झुकलं तर उद्या होणाऱ्या कायदेशीर अडचणी किंवा सामाजिक शिक्षेला सामोरं जाण्यासाठी हेच लोक तुम्हाला सोडून पळून जातील. पापाचा भागीदार कोणीच नसतो, तिथे तुम्ही एकटे असता. हा दबाव झुगारून देण्याची हिंमत ज्याच्यात असते त्याचा वापर जगा करून काय केला जातो. आणि जेव्हा हा दबाव सहन करण्याची ताकद अंगी नसते तेव्हा माणूस स्वार्थी नातेवाईकांच्या अपेक्षा समोर झुकतो. नातेसंबंध जपले पाहिजेत हे आपल्या संस्कृतीचे संस्कार आहेत, पण जे नातेवाईक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करतात त्यांच्यासमोर झुकणं आजच थांबवा. लग्नाचं कार्य असो वा पैशाची अडचण, फक्त गरजेपुरता गोड बोल फोन करणाऱ्या त्या काका मामा समोर आपण का झुकतो? काही नातेवाईक असे असतात की त्यांना तुमच्या प्रगतीशी घेणं देणं नसतं. त्यांना फक्त तुमच्याकडून काय यात रस असतो. त्यांच्या आवाजवी आणि चुकीच्या मागण्या पूर्ण करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या हक्काच्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करता. रक्ताच्या नात्यापेक्षा कर्तव्याचं आणि स्वाभिमानाचं नातं मोठं असतं. जेव्हा तुम्ही अशा स्वार्थी लोकांसाठी स्वतःच्या आनंदाचा बळी देता, तेव्हा नकळत तुम्ही अपमान करणाऱ्या व्यक्तीसमोर झुकता. समाजात वावरताना काही लोक असे भेटतात ज्यांना इतरांना नीच दाखवल्याशिवाय किंवा अपमान केल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांसमोर जर तुम्ही मी किती समजूतदार आहे असं समजून शांत राहिलात, तर त्यांना वाटतं की तुमची लायकीच अपमान सहन करण्याची आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी शांत राहणं ही नम्रता नसते, तर ती तुमच्या मनातील भीती असते. चुकीच्या माणसाचा अधिकार आणि अपमान वेळेस ठेचला नाही तर त्याला तुमच्या डोक्यावर बसायची सवय लावते. सन्मानाने जगणं हा तुमचा हक्क आहे. आणि जेव्हा ही अपमान सहन करण्याची भीती मनात कायमचं घर करते, तेव्हा तुम्ही अहंकारी बॉस किंवा मालकाच्या गुलामगिरीसमोर चुकता. नोकरी करणं म्हणजे तुमचं कौशल्य आणि वेळ विकणं आहे, स्वतःचा स्वाभिमान नाही. जर तुमचा बॉस तुमच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी किंवा कामात चुका सुधारण्याऐवजी तुमच्या व्यक्तिमत्वावर किंवा तुमच्या अस्तित्वावर घाला घालत असेल, तर तिथे झुकणं म्हणजे स्वतःच्या भविष्याचा गळा घोटण्यासारखं आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घराचा हप्ता भरण्यासाठी जेव्हा माणूस आपला स्वाभिमान कोणाच्या तरी पायाशी गहाण ठेवतो, तेव्हा तो स्वतःला एका अंधाऱ्या कोठडीत ढकलतो. गुलामगिरीची सवय लागलेला माणूस स्वतःच्या प्रगतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करतो, कारण त्याला पैशाच्या प्रदर्शनासमोर झुकण्याची सवय लागते. आजच्या या जगमगाटीच्या दुनियेत ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठा असं मानलं जातं, पण केवळ कोणाकडे गडगंज संपत्ती आहे म्हणून त्याच्या चुकीच्या वागण्याला समर्थन देणं किंवा त्याच्यासमोर लाचारी करणं ही तुमची मानसिक अधोगती आहे. पैशाचा मान जरूर नका, पण तो माणुसकी आणि स्वाभिमानापेक्षा मोठा असू नये. जेव्हा तुम्ही केवळ श्रीमती पाहून एखाद्याच्या पाया पडता किंवा त्याच्या चुकीच्या कामात सामील होता, तेव्हा तुम्ही तुमचं चरित्र कमावता. लक्षात ठेवा, पैसा आता आहे, उद्या नाही.
पण एकदा का स्वाभिमान विकला गेला की तो बाजारात पुन्हा विकत मिळत नाही. जेव्हा आपण केवळ पैशालाच देव मानून झुकतो, तेव्हा आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी झुकतो. तुमच्या डोळ्यात देखत कोणावर अन्याय होत असेल किंवा स्वतःवर अन्याय होत असेल, तरीही गप्प बसून मान खाली घालणे हे सर्वात मोठं पाप आहे. मला काय त्याचं ही वृत्ती तुम्हाला आज सुरक्षित वाटत असली, तरी उद्या जेव्हा तुमच्यावर संकट येईल, तेव्हा तुमच्यासाठी कोणी उभं राहणार नाही. अन्यायासमोर झुकलेला माणूस त्या अन्यायाला बळ देणारा असतो. तुमची शांतता समोरच्याच्या गुन्हेगाराला अधिक हिंसक बनवते. त्यासाठी ताठमानेने उभं राहणं हीच खरी मर्दानगिरी आहे. इथून पुढचे 3 मुद्दे तुमच्या आर्थिक स्थितीशी आणि वैयक्तिक आकर्षणाशी संबंधित आहेत, जिथे 90% लोक मोठी चूक करतात. हे मुद्दे नीट ऐका, कारण ते तुमची प्रगती ठरवणार आहेत. जुन्या आणि चुकीच्या परंपरा समोर झुकतो. आपल्या समाजात अशा काही रूढी परंपरा आजही जिवंत आहेत, ज्या केवळ लोकांचं शोषण करण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. असं पिढ्यानपिढ्या चालत आलंय म्हणून एखादी चुकीची गोष्ट मुकाटपणे सहन करणं हा मूर्खपणा आहे. समाजाच्या भीतीने किंवा लोकांच्या बोलण्यामुळे जर तुम्ही चुकीच्या रीतिरिवाजासमोर मान झुकवत असाल, तर तुम्ही स्वतःची प्रगती रोखत आहात. ज्ञानाच्या प्रकाशात ज्या गोष्टी कावडलेल्या आणि अन्यायकारक दिसतात, त्यांना झुगारून देण्याची हिंमत ठेवा. विचारांनी मागासलेले राहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. कारण जेव्हा आपण विचारांनी गुलाम होतो, तेव्हा आपण कोणाच्याही सुंदर रूपाच्या मोहासमोर झुकतो. सौंदर्य हे क्षणभंगुर असतं, पण त्यांचं आकर्षण माणसाला आंधळ करू शकतं. केवळ कोणाचं बाह्य रूप पाहून त्याच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याच्यासाठी वाटेल त्या थराला जाणं हे विनाशाचं पहिलं पाऊल आहे. सौंदर्याच्या मोहात पडलेला माणूस त्याची सारासार विचार करण्याची बुद्धी आणि विवेक गमावून बसतो. लोकांचे चेहरे पाहून नाही, तर त्यांचे विचार आणि चारित्र्य पाहून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा. रूपाची मोहापायी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्याची पूर्ण राख-रांगोळी करू शकतो आणि याच मोहापायी माणूस अनेकदा स्वतःच्या आळसासमोर चुकतो. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या शेजारी नाही, तर तुमच्या आत दडलेला आळस आहे. जेव्हा तुम्ही महत्त्वाचं काम आज नको उद्या करू असं म्हणून पुढे ढकलता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या आळसासमोर शरणागती पत्करता. ही सवय तुम्हाला कधीच यशाचं शिखर गाठू देत नाही. आळस हा असा विषारी साप आहे, जो तुमच्या स्वप्नांना हळूहळू संपवून टाकतो. आळसासमोर झुकलेला माणूस आयुष्यभर फक्त वेळ टिकून गेली असा पश्चाताप करतो. कष्ट करण्याची जिद्द संपली की माणूस स्वतःची किंमत हरवतो, कारण त्याने स्वतःला कामात झोकून देण्याऐवजी व्यसनाचे तलपे समोर झुकलेली मान कधीच वर येत नाही. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मी फक्त एकदाच घेणार आहे, मला काही व्यसन लागणार नाही, तेव्हा तो प्रत्यक्षात व्यसनाच्या ताकदीसमोर गुडघे टेकलेला असतो. दारू, सिगारेट किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या तलपेसमोर झुकणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा आणि कुटुंबाच्या सुखाचा बळी देणं आहे. ही एक अशी खोल दरी आहे, जिथे एकदा चुकला की बाहेर येणं अशक्य होऊन बसतं. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःच्या स्वाभिमानाची आणि कष्टाच्या पैशाची धूळधाण करतो आणि मग तो हळूहळू समाज आणि कुटुंबापासून नकारात्मक लोकांच्या विचारांसमोर झुकतो. ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता, तो अत्यंत महत्वाचा 12वा मुद्दा आता आपल्या समोर आहे. हाच तो मुद्दा आहे जो तुमच्यातील ऊर्जा शोषून घेतो. हे तुला जमणार नाही, तू का उगाच धडपड करतोयस असं म्हणून तुमचं खच्चीकरण करणाऱ्या लोकांच्या गर्दीत आपण राहतो. अशा नकारात्मक लोकांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवता, तेव्हा तुम्ही त्याच्या संकुचित विचारासमोर झुकलेले असता. स्वतःच्या क्षमतावर संशय घेणं बंद करा. ज्याच्याकडे स्वतःची कोणतीही स्वप्न नाहीत, अशा लोकांच्या सांगण्यावरून जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय बदलता किंवा सोडून देता, तेव्हा तुमचं अस्तित्व संपुष्टात येतं. अशा लोकांमुळेच तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि तुम्ही भीतीच्या सावटाखाली झुकता. अपयश आलं तर काय होईल किंवा लोक हसले तर काय या आवाजावी भीतीपोटी आपण आयुष्यात मोठे निर्णय घेण्याचं धाडस करत नाही. भीतीसमोर झुकणं म्हणजे जिवंतपणे स्वतःला एका पिंजऱ्यात कोंडून घेण्यासारखं आहे. जो भीतीला घाबरून मान खाली घालतो, त्याला जग कधीच संधी देत नाही. भीतीवर विजय मिळवल्याशिवाय तुम्ही यशाची चव चाखू शकत नाही. भीतीच्या ओझ्याखाली दबलेला माणूस प्रगतीचे दारे स्वतःच बंद करतो, कारण तो स्वतःच्या ताकदीपेक्षा संकटाला मोठं समजतो. आणि याच भीतीपोटी आपण अनेकदा दिखाव्याच्या आणि लोक काय म्हणतील या विचारासमोर चुकतो. आपण आपल्या आयुष्यातील बहुतांश महत्वाचे निर्णय आपण काय होईल यापेक्षा लोक काय म्हणतील या भीतीपोटी घेतो. केवळ शेजाराने मोठी गाडी घेतली म्हणून कर्ज करून दिखावा करण्यासाठी जेव्हा आपण झुकतो, तेव्हा आपण आपली विनाशाची पावती स्वतःच फाडतो. लोकांच्या समाधानासाठी स्वतःच्या आनंदाचा बळी देणं आणि लोकांच्या मतासमोर चुकणं ही सर्वात मोठी आत्मघातकी सवय आहे. लक्षात ठेवा, लोक फक्त तुमच्या यशात किंवा अपयशात 2 दिवस बोलतात, पण त्याचा परिणाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यभर भोगावा लागतो. स्वतःच्या चुकीच्या अहंकारासमोर झुकव नाही. आणि आता शेवटचा पण सर्वात भयंकर 15वा मुद्दा, जो तुमच्या घरातील शांती आणि नाती संपवून टाकतो. कधी कधी जिथे स्वतःची चूक असते तिथे झुकणं हे मोठेपणाचं लक्षण असतं.
पण जेव्हा माणूस स्वतःच्या खोट्या इगोसाठी किंवा अहंकारासाठी आपली चूक मान्य करायला तयार नसतो, तेव्हा तो माणुसकी आणि नाती दोन्ही हरवून बसतो. स्वतःच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करणं आणि अहंकारांसमोर मान झुकवणं हा मूर्खपणा आहे. अहंकारी माणूस एकटा पडत जातो आणि शेवटी त्याचा नाश अटळ असतो. हाच तो अहंकार आहे जो माणसाला वास्तवापासून दूर नेतो आणि शेवटी त्याच्या आयुष्याची माती करतो. मित्रांनो, या 15 जागा, या 15 परिस्थिती फक्त शब्द नाही, तर तो एक आरसा आहे. आज स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचार, मी यातल्या कोणत्या ठिकाणी चुकलो आहे? कोणासमोर झुकणं ही आपली संस्कृती नक्कीच आहे, पण स्वतःचा स्वाभिमान आणि अस्तित्व गहाण ठेवून झुकणं ही संस्कृती नाही, तर ती लाचारी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एक वाघ आहात आणि वाघाची मान फक्त शिकार करताना खाली झुकते, कोणासमोर हात पसरण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी नाही. जर आज तुम्ही या चुकीच्या ठिकाणी झुकणं थांबवलं नाही, तर उद्या हे जग तुम्हाला उभं राहण्याची संधी देणार नाही. ही वेळ आहे स्वतःला सावरण्यासाठी, ताठ मानेने उभं राहण्याची आणि जगाला सांगण्याची की मी वाकेल, पण फक्त आजारासाठी, लाचारीसाठी नाही. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल, तर तो अशा एका मित्राला नक्की शेअर करा, जो सध्या स्वतःच्या आत्मविश्वास गमावून बसलाय. कमेंटमध्ये मी झुकणार नाही असं देऊन स्वतःशीच एक शपथ घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रभाव विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत ताठ मानेने जगा आणि स्वतःला सिद्ध करा. धन्यवाद.